आदरणीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, या संस्थेचे अध्यक्ष, तसेच शाळेचे मुख्याध्यापक, सर्व पदाधिकारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि समोर बसलेले माझे विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी. दादासाहेब पाटील विद्यालय कांदलगाव यांची ज्यांनी स्थापना केली, तसे दादासाहेब पाटील यांची आज पुण्यतिथी. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने आम्हाला आज या ठिकाणी बोलवण्यात आलं. याच्या अगोदर बरेच वक्ते झाले, त्यातले काही राजकारणी आहेत, काही तुमचे शिक्षक आहेत, डॉक्टरांनी तुम्हाला त्यांचं संभाषण ऐकवलं. आता माझ्या मनात प्रश्न पडला की मी काय करायचं. मी तर पोलीस आहे, त्याच ह्याच्यामध्ये मी बोललं पाहिजे का तुम्हाला फक्त एक द्यायचं संभाषण म्हणून देऊन जायचं, असा मी विचार केला. आता इथं बऱ्याच पोरांची चुळबुळ सुरू झाली, कारण तुमचा स्टॅमिना आता संपलेला आहे बसण्याचा. त्यामुळे तुमचा जास्त काही वेळ घेत नाही. जे बोलीन ते तुमच्या फायद्यासाठी असेल किंवा तुमच्या त्याचा फायदा करून दिला अशा पद्धतीचं काहीतरी बोलीन. माझ्या पोलीस डिपार्टमेंट बद्दलचं जर सांगायचं म्हटलं तर सध्याची सगळ्यात जे वादग्रस्त जी सिस्टीम चालू आहे ती सायबर गुन्हेगारी आणि महिला सुरक्षितता, विद्यार्थी किंवा जे लहान बालक आहेत यांची सुरक्षितता आणि त्याच्या संदर्भात होणारे गुन्हे, याच्याबद्दल जर आपण थोडीशी काळजी घेतली विद्यार्थी दशेमध्ये किंवा विद्यार्थी स्टेजमध्ये असताना, जर त्याच्यामध्ये थोडीशी काळजी घेतली तर बरेचसे आपण होणारे संभाव्य गुन्हे आहेत किंवा संभाव्य घटना आहेत ज्या समाजामध्ये किंवा आपल्या गावामध्ये अतिशय वेदनादायी ठरतात, असे गुन्हे आपण टाळू शकतो. त्यासाठी तुम्ही विद्यार्थी तेवढेच जागरूक असले पाहिजे आणि तेवढीच तुमच्यामध्ये जागरूकता असली पाहिजे. तर माझा एक प्रश्न आहे की तुमच्यामध्ये जेवढे बसलेले विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये मोबाईल वापरणारे किती आहेत? जर हात वर केला तर बरोबर होईल. जवळजवळ सगळे हात वर करायला लाजताय किंवा घाबरताय, पण सगळेच मोबाईल वापरतात. आणि याच्यामध्ये सोशल मीडिया अकाउंट्स असणारे म्हणजे फेसबुक, इन्स्टा, ट्विटर असे किती विद्यार्थी आहेत ज्याचं सोशल मीडिया अकाउंट आहे का? फेसबुक, इन्स्टा मुलींमध्ये कोणाचं? बऱ्याच जणींचा असणार आहे किंवा नसेल, मान्य करतो. पण हा सोशल मीडियाचा जमाना आहे, इंटरनेटचा जमाना आहे. याच्यामध्ये जागतिक ज्ञानाचं जशी देवाणघेवाण होते तशीच ती तुम्ही जे इंटरनेटचं वापरता किंवा जे सोशल मीडिया वापरता त्याच्यावर जे तुमचे फोटो किंवा तुमची पर्सनल माहिती, तुमचं प्लेस, ठिकाण याची माहिती, तुमच्या नातेवाईकांची माहिती, आई वडिलांबद्दलची माहिती तुम्ही सोशल मीडियावर नकळतपणे बरेच वेळा टाकता. बऱ्याच वेळा तुम्ही तुमचे प्रायव्हेट फोटो असतात, प्रायव्हेट फोटो म्हणजे तुम्ही सार्वजनिक जीवनामध्ये जे फोटो काढलेले असतात ते फोटो तुम्ही अपलोड करत असता तुमच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर. त्यावेळेस ते अकाउंट फक्त तुमच्यासाठी मर्यादित नसते किंवा तुमच्या ज्या फ्रेंड रिक्वेस्ट तुम्ही पाठवले असते त्यांच्या पुरतं मर्यादित नसते, तर ते इंटरनेटच्या माध्यमातून संपूर्ण जगाच्या कोपऱ्यामध्ये गेलेलं असते. याच्याबद्दलचं प्राथमिक नॉलेज तुम्ही ठेवलं पाहिजे. म्हणजे मी यासाठी सांगतोय की तुम्ही सोशल मीडियाचा वापर करताना कोणते फोटो अपलोड केले पाहिजे, कोणती माहिती अपलोड केली पाहिजे, याचं थोडंसं ताळतम्य पाडून जर तुम्ही ते वापर केला तर तुमची सुरक्षितता अतिशय चांगल्या पद्धतीने होऊ शकते सोशल मीडियाच्या मार्फतीने, इंटरनेटच्या मार्फतीने. दुसरी गोष्ट आहे की रस्ते सुरक्षा आणि तुमचे जे तुम्ही जे प्रवास करता त्याच्याबद्दलची सुरक्षितता आणि ट्रॅफिक नियमावली याच्याबद्दलची जुजबी माहिती तुम्हाला असणं तेवढंच गरजेचं आहे. विद्यार्थी दशेमध्येच ही गोष्ट किंवा माझं तर इथल्या शाळेला एक विनंती राहील की ट्रॅफिक नियमावली आणि याच्याबद्दलचं एक स्पेशल कुठलं तरी एक आठवड्यातून महिन्यातून विद्यार्थ्यांना लेक्चर ऑर्गनाईज करावं की जेणेकरून याच स्टेजमध्ये विद्यार्थ्यांना समजून जाईल की काय ट्रॅफिकचे नियम आहेत. मी एक साधा प्रश्न करतो की त्याचं उत्तर तुमच्याकडून मला अपेक्षित आहे. याच्यावरून मला कळेल की तुम्हाला ट्रॅफिकचे नियम किती माहीत आहेत. रस्त्यानं चालताना तुम्ही रस्त्याच्या कुठल्या बाजूने चाललं पाहिजे? मला कोणी एक जणांना उत्तर सांगा. अजून कोणी? अजून कोण सांगेल का? साधा नियम आहे, सगळ्यांना माहिती असावा असा नियम आहे. स्टेजवर किंवा याच्यावर बसलेले आहेत त्यांनाही तो माहित असेल किंवा माहित असावा हे माझं मत आहे.
रस्त्यानं चालताना तुम्ही कुठल्या बाजूने चाललं पाहिजे? चुकीचं आहे. रस्त्यानं चालताना नेहमी रस्त्याच्या उजव्या बाजूने चालावं आणि वाहन चालवताना नेहमी डाव्या बाजून चालावं. म्हणजे हा साधा बेसिक नियम आहे. याच्या मागचं कारण काय आहे की रस्त्याने चालताना तुम्ही उजव्या बाजूने जर चालले तर समोर येणारं वाहन किंवा समोर येणारा अडथळा तुम्ही सहजपणे बघू शकता. पण रस्त्याच्या चालताना डाव्या बाजूने चालला, तुमच्या पाठीमागून काय आले किंवा समोरून काय आले याचा अंदाज तुम्हाला व्यवस्थित येत नाही. हा विषय चालण्यापुरता आहे. जर तुम्ही वॉकिंग मध्ये असाल तर रस्त्याच्या नेहमी उजव्या बाजूने चालावं आणि कुठलंही वाहन चालवत असाल तर ते रस्त्याच्या डाव्या बाजूने चालावं. हा एक साधा सिंपल नियम आहे, जो बेसिक आहे तो सुद्धा बऱ्याच जणांना माहित नसतो. म्हणजे अशा पद्धतीची जागरूकता विद्यार्थ्यांमध्ये झाली पाहिजे. ट्रॅफिकचे नियम काय आहेत, मग पुढे ते तुमचं लायसन असलं पाहिजे, 18 वर्षाच्या खालच्या लोकांनी गाडी चालवली नाही पाहिजे किंवा हेल्मेट वापरलं पाहिजे. त्यासाठी ट्रॅफिकचे नियम आहेत, कायदा आहे, ते मोडले तर दंड होतात. हा नंतरचा विषय आहे. पण साधे बेसिक विषय आहेत की जे बेसिक गोष्टी तुम्हाला माहिती असल्या पाहिजेत, याबद्दल विद्यार्थ्यांनी जागरूक असलं पाहिजे. दुसरी गोष्ट, तुमच्यामध्ये मुले आहेत की मुले शिक्षणासाठी येत आहेत. शासनाने मुलींसाठी म्हणा किंवा मुलांसाठी एक विशेष पोक्सो म्हणून कायदा काढलेला आहे, ज्याच्यामध्ये मुलींची सुरक्षितता किंवा लहान बालकांची सुरक्षितता याला प्राथमिकता दिलेली आहे. त्याच्यामध्ये कायद्याचं नावच आहे की बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण आणि सुरक्षितता. ह्याच्यामध्ये तुमचे जे लहान लहान मुलं आहेत किंवा 18 वर्षापेक्षा कमी वर्षाची मुलं आहेत, यांच्याबद्दल ज्या अन्यायकारक गोष्टी होतील त्याच्याबद्दल हा कायदा आहे. जसा हा कायदा तुमच्यासाठी आहे तसाच तो शिक्षकांसाठी किंवा याच्यासाठी तो बंधनकारक आहे की तुम्हाला एखाद्या गोष्टीची माहिती मिळते की मुलीला किंवा मुलाला, जो बालक आहे ज्याला तेवढं नॉलेज नाही किंवा त्याची वैचारिक परिपक्वता तेवढी नाही, अशा विद्यार्थ्यांची तक्रार, अशा पालकांची तक्रार प्राथमिकतेने शिक्षकांनी, त्याच्यानंतर त्यांच्या आई वडिलांनी आणि त्याच्यानंतर आमच्याकडे पोहोचवणे हे महत्वाचे आहे. तर बऱ्याचशा मुली आहेत की इथं ये जा करतात, बाहेर गावावरून येतात. येताना त्यांना रस्त्यामध्ये कोण छेडछाड करते किंवा कोण टॉन्ट्स मारतात किंवा कोण आणखी काही कशा पद्धतीनं वारंवार काहीतरी तक्रारी करत असतात. अशा मुलींसाठी माझं सांगणं आहे की तुम्ही निर्भीडपणे पुढे आलं पाहिजे. तुम्ही या स्टेजला जर निर्भीडपणे पुढे यायला शिकला तरच तुम्ही पुढच्या सार्वजनिक जीवनामध्ये निर्भीडपणे तशाच पद्धतीने राहू शकता. तुम्ही जर तुम्हाला होणारा त्रास किंवा तुम्हाला होणारे जे अडचणी आहेत या शिक्षकांपर्यंत, आई वडिलांपर्यंत आणि त्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत नाही पोहोचवल्या तर तुमचा त्रास किंवा तुमच्या होणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या आम्हाला समजणार नाहीत. माझी शाळा प्रशासनाला याच्याबद्दल एक विनंती राहील की तुमच्या शाळेमध्ये एक बॉक्स ठेवावा, तक्रार पेटी स्वरूपातला, शक्तीपेटी म्हणून काय म्हणतात त्याला. मग त्याच्यामध्ये त्या तक्रारी काय असतील ते मुलींनी काळात देणं बंधनकारक करावं. याचा एकच आहे की याचा मोटिव्ह एकच असतो की मुलींनी तक्रार केल्यानंतर त्याच्या घरी आई वडिलांना समजलं किंवा आणखी कुठं समजलं तर काही बऱ्याच अशी मानसिकता आहे की मुलींची शाळा बंद केली जाते की शाळा शिकवायला नको. त्यासाठी त्या तक्रार पेटीचा वापर होतो. मुलींनी त्या पेटीचा वापर करावा, त्यांचं नाव नाही टाकलं तरी चालेल अशा पद्धतीने ते असावे. आणि त्याच्या तक्रारी काय असतील ती पोलीस स्टेशन पर्यंत पोहोचतील आणि त्याच्याबद्दल योग्य ती कारवाई आमच्या विभागामार्फत केली जाईल. या झाल्या बेसिक गोष्टी आहेत या पोलीस डिपार्टमेंट संबंधात किंवा मी तुमच्याशी शेअर केलंय की ज्या सायबर मध्ये असतील किंवा ट्रॅफिकचे साधे नियम असतील, मुलींच्या बाबतीतली, मुलांच्या बाबतीतली सुरक्षितता असेल, ह्याच्याबद्दलच्या आहेत. पण तुम्ही आता तुमचं ध्येय आणि पुढचं काहीतरी माझं बनण्याचं स्वप्न हे तुम्ही आत्ताच उराशी बाळगून आहेत. तुमचं मे बी कुणाला डॉक्टर बनायचं असेल, कुणाला इंजिनियर बनायचं असेल, कुणाला सोशल वर्कर चांगले बनवायचं असेल, राजकारणामध्ये कुणाला प्रवेश करायचा असेल, कुणाला चांगला स्पोर्ट्स पर्सन बनायचं असेल, कुणाला IAS असेल, IPS असेल, अशा पद्धतीने कुणाचं ना कुणाचं सर्वांचं स्वप्न राहतं. तुमच्या विद्यार्थी दशेमध्ये मी असताना मी अशी स्वप्न बाळगली होती आणि त्याच्यामध्ये कुठंतरी मी त्या स्वप्नाच्या दिशेने गेलो, त्यामुळे मी कुठंतरी ध्येयापर्यंत पोहोचलो असं माझं मत आहे. तुम्ही जर आत्ताच तुमचे स्वप्न आणि तुमची ध्येय जर बाळगली
ते तुम्ही गोल फिक्स केले की मला हे बनायचंय, आता हे झालं म्हणजे आत्ताच्या जमान्यामध्ये किंवा आत्ताच्या ह्या स्टेजमध्ये असं नाही राहिलं की मी जे पुढे शिकत गेलो आणि पुढे जे माझं काय होईल ते होईल, अशा पद्धतीचं वातावरण राहिलेलं नाही. तुम्हाला तुमची ध्येय, तुमचे जे काय असतील ते गोल आत्ताच निश्चित करावं लागतील आणि त्या दृष्टीनं तुमची वाटचाल सुरू करावी लागेल. त्यासाठी काय पर्याय आहेत, काय मार्ग आहेत हे तुम्ही स्वतः चौकस बुद्धीनं हे करून, तुम्ही माहिती करून त्या दृष्टीनं तुम्ही पुढे गेलं पाहिजे. तुम्हाला जे बनायचंय, तुमचं जे ध्येय आहे, मग स्पर्धा परीक्षा असतील त्यासाठी काय काय आवश्यकता आहे, त्याचे क्रायटेरिया काय आहेत, कोणत्या पद्धतीचा अभ्यास आहे, तो याच दशेमध्ये किंवा याच स्टेजमध्ये जर तुम्ही आत्मसात केला किंवा त्याच्याबद्दल जागरूकता निर्माण करून त्याच्याबद्दल जर तुम्ही पुढचे पावलं टाकली तर 100% तुम्ही तुमच्या पुढच्या जीवनामध्ये सक्सेस होणार आहात. आज जे स्टेजवर बसलेले आहेत किंवा मी जसा तुम्हाला आज मार्गदर्शन करतोय तशाच पद्धतीने तुमच्यातील कोणीतरी येऊन पुढं या स्टेजवर बसलेला असावा किंवा तुम्हाला किंवा तुमच्या वेळेसच्या ज्या विद्यार्थी आहेत त्यांना अशाच पद्धतीने तुम्ही मार्गदर्शन करावं असावं. अशा पद्धतीचे तुम्ही स्वप्न उराशी बाळगा आणि त्या स्वप्नाच्या दिशेने ज्या काही गोष्टी आवश्यक आहेत त्या दृष्टीने तुम्ही तुमचं पुढचं आयुष्य करा. मित्र कुठल्या पद्धतीचे असावे, मैत्रीण कुठल्या पद्धतीचे असावे, जे तुमची स्वप्न तुम्ही बघता, हा खूप महत्वाचा भाग आहे. आजकाल मित्र हा नेहमी आपल्याला एक चांगली मार्गदर्शन देणारा किंवा मैत्रिणी चांगली मार्गदर्शन देणारी, बरोबर आपल्या स्वप्नांबरोबर तिचंही स्वप्न आणि आपलंही स्वप्न दोन्ही पूर्ण करणारे अशा पद्धतीचे असावे, ना की कुठल्या वाम मार्गाने किंवा तुमचं मार्ग, तुमचं ध्येय भरकटणारे अशा पद्धतीची मैत्री कोणी करू नये, असं माझं स्पष्ट मत असेल. ह्याच्यामध्ये मैत्री करताना नेहमी अशा मित्रांबरोबर मैत्री करा की जो तुम्हाला योग्य दिशा दाखवतोय किंवा चांगली कामं करायला किंवा चांगल्या गोष्टी करायलाच प्रोत्साहित करतोय. जो तुमच्या ज्या पुढच्या आयुष्यामध्ये ज्या वाईट गोष्टी आहेत अशा पद्धतीच्या गोष्टी जे शिकवणार आहे अशा पद्धतीच्या मित्रांबरोबर शक्यतो मैत्री करू नका. या स्टेजला तशा मैत्र्या टाळा, असं माझं एक स्पष्ट सांगणं आहे. आज या शाळेमध्ये बरेचसे विद्यार्थी आहेत ज्यांना आपल्या समाज सुधारकांनी खूप प्रयत्न करून मुलींच्या शिक्षणासाठी खूप सारं ज्यावेळेस प्रयत्न केले त्यावेळेस या मुली पुढे आलेल्या आहेत. या मुलींमधून सुद्धा प्रशासकीय सेवेमध्ये किंवा प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न भरपूर आहेत. त्या दृष्टीनं तुम्ही ते प्रयत्नशील करावे. आज या कैलासवासी दादासाहेब पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये दादासाहेब पाटील विद्यालय कांदलगाव या ठिकाणी मला आयोजकातर्फे बोलवण्यात आलं आणि तुमच्याशी संवाद साधता आला, याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.